पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. हशा, टाळ्या आणि विनोदाचा त्रिवेणी संगम घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. आणि मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 18 जुलै रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या येरे येरे पैसा 3 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके संजय जाधव सर, ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले सर, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव, या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर सर, अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे, या सिनेमाचे निर्माते सुधीर कोलते सर, आणि या सिनेमाचे निर्माते निनाद बत्तीन. मंडळी, कौतुकासाठी तरसणं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण याच कौतुकामुळे कोणी त्रासलं तर काय होतं हे बघूया पुढील प्रहसनातून. आप्पा दत्त्या, थँक्यू. छान जेवण आहे असं कळलं. मस्त आहे जेवण आप्पा, सुपर मस्त जेवण आहे. वा वा, सुपर आमटी आहे. काय वाटते आप्पा? फारच सुंदर आहे चव. हे मला सांगितलं की छान आहे हॉटेल हे, पण खरंच अप्रतिम आहे हे हॉटेल. हो, डाळ काय अप्रतिम आहे. फोडणी जी पडली ना डाळीला, वा वा, फारच मस्त. छान छान छान, सुपर आहे. वा, क्या बात आहे आप्पा. मस्त मस्त, एकदम छान, मस्त मस्त. अरे कळलं की 100 वेळा 33 काय सांगते मस्त झाले मस्त झाले म्हणून. एकदा बोलला ऐकलं ना? हा, सारखं सारखं मस्त झाले मस्त झाले. नवरा आहेस का माझा? तू कसलं करतेस? नाही, मी तुमचा नवरा का असेल ना. मग कोण बायको आहेस माझी? हा, मागणं सारखं आपलं छान झाले मस्त झाले. नाही, तसं नाही, जेवणाची चव आवडली म्हणून मी कौतुक केलं तुमचं. अरे पण हो की, किती वेळाला एकदा बोलला आलं की ऐकायला. सारखं सारखं छान झाले मस्त झाले कशाला? जेवण गप गुमान. एवढं अचानक चिडायला काय झालं तुम्हाला? चिडायला म्हणजे इथं कामात आहे दिसत ना का तुला? सारखं सारखं आपा छान झाले कशाला? काय गरज आहे? अरे देवानं कान दिले दिग नाही मला. तू म्हणला मस्त झाले म्हणजे पडले कानात माझ्या. काय गरज आहे आता? का मुका घेऊ तुझा? हा, काय करू? का पदरानं हवा घालीत बसू तुला? धनी ओ धनी, जेव्हा हा पाड बघा बायको आहे बरं तुझी. मी एक मिनिट, कौतुक काय फक्त बायकोचं करतात का? मग कोण काय ठेवलेली आहे का तुझी? अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या जेवणाचं कौतुक चांगलं बोललो ना, तुमच्या जेवणाबद्दल. अरे पण कशाला 100 वेळा बोलतेस? कळलंय की मला. जेवण गपगुमन सारखं काय छान झाले मस्त झाले कशाला? मुळात हे मस्त झालंय बाईच्या आवाजात मी बोललोच नाही. मी जनरल तुम्हाला सांगितलं छान झालंय म्हणून मी तुम्हाला गपगुमन गिळ गपगुमन
उगा 100 वेळा तुझ्या केला का लय बघितली ती मी. कस्टमर म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा कस्टमर म्हणून चांगलं झालं म्हणून होय जेवतोय मी एक कस्टमर म्हणून मला चांगलं वाटलं मी बोललो कस्टमर आहे मी. तू शिकवणार का आता आम्हाला? कस्टमर आहेस का कोणाची तू शिकवणार आम्हाला? जेव्हा आलाय गपगुमान जेवण तुझा टाइमपास करते छान आहे मस्त आहे कशाला करतेस? हे बायकांचा एकपात्रीपूर्वक पडतोय हा. काय होतंय सेम होतंय सगळं सेम आवाज सगळे 3 वेगळ्या बायका पाहिजेत. सेम सेम जेव गप तिथे जेव गप. फक्त मी फक्त कौतुक केलं ना मी फक्त. आम्हाला माहित नाही आमच्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे ती. हो बरोबर हा? आहे 50 वर्ष झाले उघडून काय बाजारात बसलोय हो इथं. असं नाही मला कायला बसलूया? अरे नाही अरे तसं जेवण चांगलं आहे मग ही कशाला आली ती इथे जेवाय? हे बघ. चांगलं आहे म्हणून आली ती ना. हे तू आज येऊन मला सांगणार आणि मग मला कळणार होय जेवण चांगलं आहे. हे बघा हा? तसं नाही हे जेवण बघा, आहे तर बघा बस जेव तिथं. हे बघा माझी तुमची ओळख आहे का मला सांगा नाही की नाही. नाही मग एसटी स्टँडच्या बरोबर समोर हॉटेल आहे म्हणून मी आज शिरलो ना. अरे मग एसटी स्टँडच्या समोर चपलाचं दुकान बी आहे तिथं नाही घुसला मग तो. अरे पण भूक लागल्यावर चपलेच्या दुकानात मी का जाईन हॉटेलमध्येच येणार ना. जा हॉटेलला तिथं कशाला आलायस मग? मग हे हॉटेलच आहे ना. मला सांगशील हे हॉटेल आहे नाही. मला सांगशील हा 50 वर्ष काय लॉन्ड्री उघडून बसलो इथं इस्त्री मारतोय आम्ही बेन्या. जेव रे जेव जेव शानपणा करते. बिचारा रे का बिचारा. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. ओ, कतडी. मनातल्या मनात शिव्या घालते तू. हा मला काय कळत नाही वर. नाही घातलं मी का घालेन मनातलं मला तोंड कशाला हलावतोयस? अरे आता हे नाही होणार खाताना तोंड असं नाही होणार. दात कशाला दिले त्यांनी मला काय कळत नाही नाटक करते वाकडे तिकडे तोंड करते. मी देऊ का माझ्या शिव्या? अरे नाही जेव गप गुमान. हॅलो हा अरे तुझा आणि माझा काय संबंध आहे रे? तू नको सांगू मला तू नाही शिकवायचं. माझ्या भाल्याच तू नको सांगू बाबा मी बघून घेईन माझ्या भाल्याचं. तुझं काम तू कर. अरे त्या संत्याला तर घाऊ दे तावडी त्याच्या आईचं बघतोस त्याला मी आता. मी बघितलं मी कोर्टात जायचं कुठे जाय ठेव म्हणतोय ठेव म्हण. असं काहीतरी ज्ञान द्यायला. कसं असतं कशाला 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 आयुष्य ते लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी एवढंच सांगतो की तुमच्या घरी टेन्शन्स दिसत आहेत म्हणून तुमचा पारा चढलेला आहे. आय कॅन सी दॅट. पण आयुष्य असतं हे आपल्या हातात नसतं. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात विसरून जायचं असतात. हा, घरात काही वाद आहेत का मला सांगा. हो बायको मला मांडीव बसायला देत नाही तुझ्या ये ये बाहेर मांडीव बसतो तुझी एक बाहेर. अरे एक मिनिट काय बाहेर कसं मांडीव तुझ्या? अरे पण काय झालं मी प्लीज तुम्ही अरे मी जेवतोय. जेव गप शानपणा करते. आयुष्य सुंदर असते छोट्या मोठ्या गोष्टी होतात कशाला करतेस रे? प्रत्येक येणारी बाईच का होते मला हे कळत नाही. मला खरंच मला तसं काही नाही म्हणत. मी जेव गप. घरात वाद असतील ना मग तेवढंच विचारलं ना काय प्रॉब्लेम. वाद असतील तर वाद असतील सांगायचं. वाद असतील. कळतंय मला वाद आहेत तुमच्या घरात ते. विसरू नको उगाच डोकं खाऊ नको माझं. काही विचारायचं नाही घरातलं वादबीत काय. जेव गप गुमान आता. जेवतो लय बोलला आता तू. होय. काय केस आला. मग काय केसर यायला पाहिजे होतो होय.
केसर कशाला हवंय? केस 60 रुपयाच्या थाळीमध्ये काय केसर पाहिजे तुला? अरे तसं नाही केस केसावाली अख्खी बाई पाहिजे तुला? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.